स्ट्रॉंग फ्लेक्सर्स आहेत, त्यामुळे हे 2 हाडं जवळच आणतायत. मग हे जर एक्सटेंड नाही केलं, म्हणजे हॅमस्ट्रिंगनी जर हे सिटिंग बोन ओढलं नाही तर हे वर कसं जाणार, हे वर नाही जाणार. आणि ह्यांनी जर मागे खाली ओढलं नाही तर ही नी कॅप वर नाही जाणार. मग तो म्हणतो तसं टक करायला लागेल, म्हणजे मग गुडघा मागे प्रेस करायला लागेल. मग गुडघा मागे प्रेस करणं म्हणजे हे अब्यूज झालं ना. गुडघा मागे प्रेस केला की हे पण मागे, हे पण पडलं खाली. गुडघा मागे प्रेस की हे टक करून हे पण वर गेलं. मग वर जातंय म्हणून तुम्ही काय करणार, टक द पेल्विस. तुम्ही इथे जाम केलं. मग इथे जाम केल्यावर ही कर्व्हेचरची वीक स्पॉट बिघडला, हा पण बिघडला. मग सरळ व्हायला तुम्ही काय केलं, चेस्टबोन पुढे ढकललं, मग इथे कॉम्प्रेस केलं. मग ह्या 2 कर्व्हेचर बिनसल्या. मग या रडारला ॲडजस्ट करायला लागतं, कारण आपल्याला सरळ दिसलं पाहिजे ना. असं ते सगळंच फूटपासून सगळंच हालतं ना, कारण फूट आर ऑल द टाईम ऑन द ग्राउंड. वेट बेअरिंगच मुवमेंट करतो ना आपण डे टू डेमध्ये. त्यामुळं फूटला खूप महत्त्व आहे. आपण पादुका ठेवतो ना, पंजे नाही ठेवत ना, कारण फूटला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसा हाताचा अंगठा आहे तसा पायाच्या अंगठ्याला खूप महत्त्व आहे. तो वापरतच नाही आपण. अंगठ्याची चप्पल म्हणून महत्त्वाची आहे. फूट स्प्रेड होणं म्हणून महत्त्वाचं आहे. फुटेज आहे ना ते आपलं, ही बिल्डिंग उभी करायला. मग ते फुटेज खूर नाही करायचं, ॲनिमलसारखं खूर नाही आहे. म्हणून मी पण सॉक्स घातलेत बघा, स्प्रेडवाले घातलेत जे आजकाल मिळतात ते, की जेवढा तुमचा फूट स्प्रेड, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेट, तेवढं चांगलं आहे. की तो पूर्ण स्प्रेड झाला पाहिजे ना, मग अंगठा उचलला. मग पूर्ण स्प्रेड झाला पाहिजे ना, मग अंगठा उचलला. म्हणजे मग ते जमीन धरून नाही ठेवायला लागणार आपण, पडू नये म्हणून. जसं गुडघा टक तसं जमीन पण धरणं होतं. मग आहेतच काय, स्पर आहे, हिल दुखते, मग ते आलं त्या सायकलमध्ये. कारण ते आपल्याला खूर नाही आहे ना, आपल्याला खूर नाही दिलं ना. आपल्याला 4 पायावर आपण नाही चालत ना, खूर नाही होऊ द्यायचं फूटचं. बाकी ॲनिमलला खूर आहे ना, खूर आहे त्यांना, आपलं नाही आहे. शूज घातलं की आपलं खूर झालं. म्हणून शूज घालायचं असेल तर व्यवस्थित स्पेस पाहिजे आणि खाली आर्चला सपोर्ट नाही पाहिजे, किती नाही पाहिजे, किती मुवमेंट चांगली झाली पाहिजे. परिस्थिती आली ना, तुम्ही आर्च घातली की खालूनचं डेड वेट आहे, फूट तुमचं बाहेरच पडणार, बिल्डिंग कोलॅप्स होणार ना बाहेर. नाही, आता आम्ही छोटे छोटे ठेवतो, पण छोटे छोटे ठेवलं तरी ती जी मुवमेंट आहे हिलच्या खालच्या बोनची, सबटेलर मुवमेंट, ही जी मी म्हणते, ही होणारच नाही ना. अशीच होईल की अशी होईल. आजकाल ते खूप कॉमन आहे. हे तरी फूट असतो, नाही तर हा तरी असतो, आणि मग ते वापरायचंच नाही, मग डायरेक्ट टाचच. मग गेलं ना, तुम्ही वापरतच नाही आहे. कळत न कळत कसं हे आपण बिघडवत जातो की आपल्याला माहितीच नाही ना. म्हणून अंगठा वापरला की तो ॲटोमॅटिकली व्हर्टिकली स्प्रेड होईल आर्चेस, आणि हॉरिझॉन्टली पण. हा करून हा घेऊन घेतला की हा फुल स्प्रेड म्हणजे अँकर होईल. मग दुसरा उचलला की हा फुल स्प्रेड, मग उचला. मी सगळ्या वयस्कर लोकांना म्हणते, 1 पाऊल अँकर केल्याशिवाय चालायचंच नाही. मग हे नाही होणार, तोल नाही जाणार. म्हणजे आपण तो आर्च सपोर्ट जर लावला तर ते जो पुढचा स्ट्रेच आहे तो अनस्टेबल झाला. हां, कर्वेचर तो आपण सपोर्ट नाही द्यायला नाही, कट टू डेड आहे ना. तुम्ही पावलात इन्सोल घातलं की दॅट इज अ डेड वेट खालूनचं. हे जमिनीकडचं ट्रान्सफर होणारं जे आहे ना रेजिस्टन्स, तो पण तुम्ही थांबवला, वरूनचा पण थांबवला. मग टेम्पररी यू विल फील बेटर, पण बिल्डिंग सगळीच कॉम्पेन्सेट करेल. म्हणून नॅचरल कशाला, म्हणून तर दे आर टॉकिंग अबाउट द बेअर फूट ना. हे सॉक्स त्यांनी म्हणून आणलेत आता, पूर्वी नव्हते. असे शूज पण आणलेत त्यांनी की बेअर फूट वॉक म्हणून म्हणतायत ते, की जेवढं स्प्रेड तेवढं चांगलं ना. ते फुटेज आहे ना आपलं, एवढ्याशा पावलावरती अख्खी बिल्डिंग आहे, उभी पण आणि चालायची पण.